अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा उद्या 26 ऑगस्ट सोमवार, खरं तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या सोमवारच्याच दिवशी गोकुळ अष्टमीचा योग आलेला आहे। बघा, गोकुळ अष्टमी ही खरं तर 27 ऑगस्ट मंगळवार रोजी आहे। मात्र प्रत्येक वर्षी आपण गोकुळ अष्टमीचा उपवास हा आदल्या दिवशी करत असतो, म्हणजे एक दिवस अगोदर। आता मंगळवारच्या दिवशी गोकुळ अष्टमी आहे, त्यामुळे त्याचा जो उपवास आहे हा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। शिवाय जे काही आपण या दिवशी उपाय आणि ज्या काही आपण सेवा करतो, ह्या सगळ्याच सेवा आणि हे सगळेच उपाय जे आहेत ते देखील आपल्याला आधीच्याच दिवशी करायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गोकुळ अष्टमीच्या दिवशी करायचे काही विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे। महिलांनी कुठल्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, कुठल्या चुका टाळायच्या आहेत, उपवास कसा करायचा आहे, उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, याबद्दलची योग्य आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, 27 ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमी आहे। उपवास आणि सेवा आपण 26 ऑगस्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी करणार आहोत। मात्र गोकुळ अष्टमीचा जो सर्वात महत्त्वाचा सण किंवा सर्वात महत्त्वाचा जो योग म्हणजे आपल्या भगवान श्री हरी कृष्णांचा जो आपण पाळणा गातो किंवा भगवान श्री विष्णूंची आपण जी सेवा करतो, ही मुख्य सेवा जी आहे, पाळणा जो आहे तो आपल्याला रात्री 12च्या वेळेस म्हणायचा आहे। बरोबर 12 वाजता श्री कृष्णांचा जो जन्मदिवस आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे। सगळ्यात पहिले उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला स्वच्छ सुंदर पवित्र अभ्यंग स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि पंचगव्य घालायचं आहे। अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम कृष्ण देवाय नमः, ओम कृष्ण देवाय नमः, ओम कृष्ण देवाय नमः, ओम कृष्ण देवाय नमः या मंत्राचा जप करू शकता। यानंतर बघा, आपल्याला उद्याचा दिवस पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे। आता उपवास कसा करायचा तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते। कुठलेही व्रत पकडलं असेल, उपवास केला असेल तर बाहेरचे पदार्थ खाणं टाळा। बाहेरून काहीतरी विकत आणले, कुणीतरी काहीतरी आणून दिलंय म्हणजे दुसऱ्यांच्या कष्टाचं, दुसऱ्यांच्या खर्चाचं जे काही आहे हे उपवासामध्ये कधीही ग्रहण करायचं नसतं। याने आपण केलेल्या उपवासाचं, व्रताचं पुण्य जे आहे ते त्या व्यक्तीला लाभतं। त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्याच घरातलं खायचं आहे। आता उपवासाच्या दिवशी अन्न तर आपण खात नाही, उपवासाचे पदार्थ खातो। यामध्ये तुम्ही उखळलेले पदार्थ खाऊ शकतात किंवा एखादं फळ खाऊ शकतात, दूध तुम्ही पिऊ शकतात, जे ज्यूस असतात हे ज्यूस तुम्ही, फळांचे जे रस असतात हे खाऊ शकतात। शक्यतो उपवासाच्या दिवशी सात्विक पदार्थ खायचे असतात, त्यामुळे तळलेले किंवा तुपात मध्ये असणारे किंवा जे तेलकट खूप पदार्थ असतात हे जे पदार्थ आहेत ना हे टाळा, कारण तळलेले आणि तेलकट पदार्थ हे सात्विक गोष्टींमध्ये येत नाही। त्यामुळे उद्याच्या दिवशी दूध, फळांचे रस म्हणजे ज्यूस आणि त्याबरोबर कंदमुळे, त्याचबरोबर उखळलेले बटाटे, रताळे हे तुम्ही खाऊ शकतात किंवा मग या दिवशी तुम्ही छानपैकी जी फळं असतात रसाळ ही फळं तुम्ही खाऊ शकतात। दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे। बघा, उद्या श्रावणी सोमवार देखील आहे आणि गोकुळ अष्टमीचाही उपवास आहे। दोनही उपवास एकत्रच करायचे आहेत। आता हा उपवास कसा सोडावा हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे। तर आपल्याला काय करायचे, सोमवारचा उपवास जो आपण संध्याकाळी सायंकाळी सोडतो, तर उद्याच्या दिवशी हा संध्याकाळी किंवा सायंकाळी उपवास सोडायचा नाही, आपल्याला रात्री 12 वाजता हा उपवास सोडायचा आहे। जो उद्या तुम्ही उपवास करणार आहात, श्रावण सोमवारचा असेल किंवा गोकुळ अष्टमीचा असेल, तर हा उपवास बरोबर आपल्याला 12च्या पुढे 12 वाजता कृष्ण भगवानांना प्रार्थना करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, पाळणा म्हणायचा, जशी तुम्ही नेहमी पूजा करता ती सगळी पूजा करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर उपवास सोडत असताना थोडेसे पोहे आणि दूध
किंवा साखर आणि पोहे खायचं आणि मग त्याच्यानंतर जे काही असेल ते तुम्ही खाऊ शकता आणि हा उपवास सोडू शकता। आता आमच्याकडे तर आम्ही या पद्धतीनेच उपवास सोडवत असतो। ठीक आहे। आता उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या सेवा करायच्या आहेत तर घरामध्ये असणारी गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी ही सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोमातेजवळ किंवा कुठल्याही गायीजवळ वासराजवळ जायचं आहे। छोटं वासरू असेल तरीही चालेल, गोमाता असेल तरीही चालेल। तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जाताना तुम्हाला हिरवा चारा घेऊन जायचा आहे। हा घेऊन गेलेला हिरवा चारा जो आहे यामध्ये तुमची जी इच्छा असेल, अडथळे अडचणी असतील तर ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे। गोमातेचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर कृष्ण भगवानांचं स्मरण करून तुम्हाला हा हिरवा चारा आपल्या हाताने गोमातेला खाऊ घालायचा आहे, गोमातेला किंवा वासराला। याने आयुष्यातील दुःख अडचणी दूर होतील, कितीही कष्टाचे दिवस असतील तर ते कुठेतरी कमी होतील आणि तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होऊ लागतील। ठीक आहे। याच्यानंतरची दुसरी सेवा बघा, कृष्ण जयंती, कृष्ण अष्टमी आहे। अष्टमी तिथी ही दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला कुठेही गोरगरीब लोक दिसतील, मंदिरामध्ये असतील, घराच्या शेजारी असतील, अगदी जिथे तुम्हाला माहिती आहे की या लोकांना काहीतरी गरज आहे मदतीची किंवा काय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी खायचे पदार्थ, अन्नदान करू शकतात, वस्त्रदान करू शकतात। एखाद्या व्यक्तीला जर कुठल्या गोष्टीची गरज असेल, कुणाला जर पैशांची गरज असेल, तुम्ही एक थोडीफार अमाऊंट म्हणजे 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपये जसे शक्य होतील तसे तुम्ही पैसे दान करू शकतात। एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही छत्री दान करू शकतात। म्हणजे तुमच्याने जी काही शक्य असेल ती गोष्ट जर उद्या अष्टमी तिथीला तुम्ही त्या व्यक्तीला दान केली तर त्याचं अपार पुण्य तुम्हाला लाभेल आणि तुम्ही जे त्यांना दान केलेलं आहे ना त्याच्या दुपटीने तुम्हाला मिळेल। याच्यानंतरची महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी जी सेवा आहे ती म्हणजे उद्यापासून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे। कर्जातून मुक्तता हवी असेल किंवा आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी करायच्या असतील, आपल्या जीवनामध्ये अखंड भगवान श्री विष्णू व्यंकटेश भगवान म्हणजेच हे बाळकृष्णांचंच एक स्वरूप आहे, यांची कृपा जर अखंड आपल्या घरामध्ये तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी उद्या कृष्ण अष्टमीपासून तुम्हाला व्यंकटेश भगवानांची जी व्यंकटेश स्तोत्राची सर्वात प्रभावी उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे। बरोबर रात्री 12 वाजता सुरू करायची। तुम्ही 3 दिवस करू शकतात, 11 दिवस करू शकतात किंवा अगदी 21 दिवस केला तरीही चालेल। याच्यानंतरची पुढची शेवटची जी सेवा आहे ती आहे तुळशीपत्राची। बघा, उद्याच्या दिवशी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांना, भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतात आणि आपल्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतात। म्हणून उद्याच्या दिवशी एक तुळशीपत्र, तुळशीचं पान घ्यायचं, त्याला हळद लावायची आहे। हे पान उजव्या हातात घेऊन मनात एक इच्छा धरायची आहे। त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं 7 वेळा पठण करायचं आहे आणि हे तुळशीचं जे पान आहे ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे। जर तुमच्या आजूबाजूला कुठे भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल, बाळकृष्णांचं मंदिर असेल, तिथे जाणं जर उद्या तुम्हाला शक्य असेल तर तिथे मंदिरामध्ये गेल्यानंतर कुणी जर तिथे तुळशीचं पान तिथे अर्पण केलेलं असेल तर आवर्जून ते पान उचला, आवर्जून मंदिरातून ते पान उचला। हे पान आपल्या घरी घेऊन या, एखाद्या कापडात किंवा कागदामध्ये ते पान ठेवा आणि अखंड हे पान आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा। याने कधीही पैशांची कमतरता भासणार नाही, आर्थिक अडचण नेहमीच दूर होत जाईल आणि मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल। बघा, या पद्धतीने जर तुम्ही सेवा केल्या, या पद्धतीने जर तुम्ही उपवास केला आणि याच वेळा जर तुम्ही उपवास दही पोहे खाऊन जर सोडला तर तुम्हाला उद्या कृष्ण अष्टमीच्या ज्या काही सेवांचं पुण्य असते हे सगळं पुण्य तुम्हाला लाभेल। घरात सुख येईल, समृद्धी येईल, आनंद येईल, घरात भरभराट येईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल। अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।